आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। जर 5,000 आणि 3,000नी कोणी वाढवला असेल तर या महायुतीच्या सरकारने वाढवलेला आहे आणि मी आपल्या सर्वांच्याच वतीने त्यांचे आभार मानतो। राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार नाहीत तर बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्तानं ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच 3,000 रुपयांची ओवाळणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, गेल्या वर्षी तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी 3,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा करण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची रक्षाबंधनची ओवाळणी देण्यात येणार आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा। परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल, ती योजना मी बंद करणार नाही। पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे। पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले। अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्तानं परत एकदा 3,000 रुपयांची ओवाळणी देण्यात येणार आहे। म्हणजेच मागच्या वर्षी ओवाळणी दिलेली होती, त्यामुळे यावर्षी सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी विस्तार होणार आहे। एकंदरीत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, ओवाळणीचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या वर्षी म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती। तर या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे आतापर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा झालेले नव्हते। त्यामुळे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। थेट आदिती तटकरे मॅडम। 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आताच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये आणि बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी एकंदरीत विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या योजनेमध्ये 2,52,00,000 बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी 2 हप्त्यांचे पैसे, 3 गॅसचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 5 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज, उद्या, परवा, 13वा, 14 आणि 5वा म्हणजेच अशा पद्धतीने 5 दिवस पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु आज सर्वात जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण आज थेट 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे। 15 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी सकाळीच प्रमुख 12 बँकेमध्ये गेलेला आहे। 12 बँकेमधून हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांतर्गत पैसे विस्तार होणार नाहीत, कारण या योजनेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा निदर्शनास आलेले आहेत। या लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर मोठा घोटाळा सुद्धा झालेला आहे। त्यामुळे ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे विस्तार होतील। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील
त्यांचा अर्ज थेट अपात्र सुद्धा होणार आहे। बघा, आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये आणि 12 बँकेमध्ये पैसे विस्तार होणार आहेत, तर त्या 15 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी अगदी एका मिनिटामध्ये वाचून दाखवत आहे। त्यामुळे तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पहा। ज्या ज्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, कारण तुम्हाला राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। ज्या बहिणी 3 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना, या लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर पुरुषांनी सुद्धा अर्ज केलेले होते। त्यांनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये घेतलेले आहेत। काही शासकीय बहिणींनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। भरपूर अशा पेन्शनधारक बहिणी आहेत, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। आणि काही असे पुरुष आहेत की त्यांनी सुद्धा नकली बनावट कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारची सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आलेली होती। त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जून महिना आणि जुलै महिना या 2 महिन्यांमध्ये म्हणजे 60 दिवसांमध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे। या पडताळणीमध्ये आतापर्यंत 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। तर या 26 लाख बहिणी कोणकोणत्या जिल्ह्यामधील आहेत, कोणकोणत्या तालुक्यामध्ये आहेत, त्याची संपूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे। ती यादी अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज ज्या 12 बँकांमध्ये पैसे येणार आहेत, तर त्या प्रमुख 12 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही बँकेचे बँक खाते या हप्त्यांसाठी चालणार नाही। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं बदलायचं आहे, अन्यथा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पैसे यावे आणि सर्व बहिणींना पैसे यावे, तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा, आज कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, कोणत्या बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार नाहीत, त्या बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर त्या 2 याद्या आहेत, म्हणजेच पात्र बँका आणि अपात्र बँका, अशा पद्धतीच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। त्या याद्या सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींना, या याद्या पाहण्या अगोदर कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींना पात्र करण्यात आलेलं आहे, या संपूर्ण गोष्टींचा अहवाल अगदी एका मिनिटामध्ये सादर सुद्धा करत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते, त्यावेळेस सरसकट कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यात आलेला नव्हता। तर याच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 पात्रता लावण्यात आलेल्या होत्या। बघा, अगोदर 4 पात्रता लावण्यात आलेल्या होत्या, परंतु आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे या पात्रतांमध्ये अजून 2 पात्रता वाढवण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच आतापासून ज्या ज्या बहिणींना पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्या लाडक्या बहिणी 6 पात्रतेमध्ये बसत असावे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 6 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 6 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, सर्वात अगोदर पात्रता बघून घ्यात, लगेच बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। कोणत्या बहिणी अपात्र, कोणत्या बहिणी पात्र ठरलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती देणार आहे। सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींना, लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती, त्यावेळी 4 पात्रता होत्या। त्याच्यामध्ये 4 चाकी गाडीची पात्रता होते, त्यानंतर तुमचं उत्पन्न किती आहे याची पात्रता होते, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का, अशा पद्धतीच्या पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या। परंतु या 2025 मध्ये म्हणजेच कालपासून या नवीन पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। या नवीन पात्रतेमध्ये ज्या ज्या बहिणी बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, या 6 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा कमी असावं
किंवा लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यासोबत तिसरी पात्रता म्हणजे लाडकी बहीण फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावी। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना अशा 2-2, 3-3, 4-4 योजनांचा लाभ घेत असतील अशा बहिणींना पैसे येणार नाही। त्यासोबत जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसायला पाहिजे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जे पाचवी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते पाचवी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसायला पाहिजे। याच्यामध्ये ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे, टॅक्सी वगळण्यात आलेला आहे। जर तुम्ही भाड्यासाठी एखादी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही। त्यासोबत लाडक्या बहिणीनं घरामधील फक्त 2च महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा घेत असावेत। ज्या घरामधील 3 महिला 4 महिला या योजनांचा लाभ घेत असतील अशा बहिणींवरती कारवाई सुद्धा होणार आहे। बघा, आता आपण 6 पात्रता बघितलेल्या आहेत। आता थेट तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी आणि 12 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। कारण भरपूर बहिणी 1 जून पासून ते आतापर्यंत कधी हप्ते येतील याची भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होते। त्या सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला होता, परंतु जून हप्ता आणि जुलै हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला नव्हता। तर त्याचं मुख्य कारण सुद्धा समोर आलेलं आहे। तर ते कारण म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू होती आणि पडताळणी कोणत्याही लाडक्या बहिणींना कळू न देता राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती। त्यामुळे लाडक्या बहिणी वाट पाहत राहिल्या आणि दुसरीकडे त्यांच्या अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। तर ही पडताळणी 2 दिवसांपूर्वी संपलेली आहे। या पडताळणींमधून 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। म्हणजेच हे जे 26 लाख फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये काही पुरुष सुद्धा होते, काही सरकारी महिला होत्या। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं काही अशा लाडक्या बहिणी होत्या की त्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नव्हत्या। त्या लाडक्या बहिणी UP राज्य, MP राज्य अशा राज्यामध्ये राहत होत्या आणि त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन या योजनेचा अर्ज केलेला होता आणि त्यांनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। आता याच्या पुढे त्या बहिणींना पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। त्यांनी घेतलेले सर्व पैसे राज्य सरकार वसूल करणार आहे आणि त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करणार आहे। बघा, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांची याद्या जाहीर झालेल्या आहेत। म्हणजेच आजसाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत आणि त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत की त्याच्यामध्ये आज 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, ओळणीचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ। परंतु लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येतील। ज्या बहिणींनी 3 कामे केलेली नसतील त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो आनंदाचा निर्णय म्हणजे तुम्हाला आता महिनाभर मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लवकरच प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करून त्या तारखेला पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पैसे सुद्धा विस्तार होतील। बघा, आता पुढचा महिना सप्टेंबर तर 1 सप्टेंबर असेल, त्यानंतर पुढचा महिना असेल ऑक्टोबर असेल, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पैसे सुद्धा विस्तार होतील। तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा 3 कामे केलेली असावी तरच तुम्हाला पैसे विस्तार होणार आहेत। बघा, पहिलं काम आधार कार्ड बँकेला लिंक करणं, दुसरं काम पॅन कार्ड बँकेला लिंक करणं आणि तिसरं काम आपल्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे। ज्या बहिणीने 3 कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आता आपण बँकांची यादी वाचून दाखवत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, ICICI बँक, IDFC बँक, IDBI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पोस्ट बँक, SBI बँक अशा प्रकारच्या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा
येणार आहेत. सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था अशा सर्व प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना DBT होत नसेल, ज्या बँकेला पॅन कार्ड लिंक होत नसेल आणि ज्या बँका जुन्या आहेत म्हणजेच भरपूर वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत आणि त्यांना DBT सिस्टीम नाही, अशा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर ते खातं लवकरात लवकर पोस्ट खात्यामध्ये SBIच्या खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं बँकांची यादी वाचून दाखवली. आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणीनं पुणे शहर, मुंबई शहर, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, जालना असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं आज अदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 8 ऑगस्टच्या अगोदर म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा ज्यांना जून हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त जुलैचे 1500 रुपये, परंतु ज्या बहिणींना दोन्ही हप्ते मिळालेले नसतील त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत.